माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक व भावार्थ अभिवाचन करत आहे. तुम्ही सुद्धा 5 श्लोक बोला, लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. श्लोक 25 ते 30. श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः, श्री समर्थाय नमः. श्लोक 26. देहे रक्षणाकारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. करी रे मन भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. देहाला सांभाळून ठेवण्याचा माणसाने किती प्रयत्न केला तरी अखेर मृत्यू त्याला घेऊन जातोच. हे ध्यानात ठेवून मना भगवंताची भक्ती करावी. भक्ती करू लागल्यावर मन मग अंत असणारी प्रपंचाची काळजी तू सोडून दे. देवबुद्धीच्या माणसाला 2 काळज्या असतात. एक काळजी मृत्यूची, दुसरी काळजी संसाराची. मृत्यू आणि संसार 2 काळज्या. मृत्यूची काळजी व्यर्थ असते, कारण ज्या पूर्वकर्माने देह जन्मास येतो ते जोपर्यंत भोगायचे असते तोपर्यंत मृत्यू येत नाही. ज्या क्षणी पूर्वकर्म संपते त्याच क्षणी देह कालवंश होत असल्याने तेव्हा मृत्यू नको म्हणून चालत नाही. विवेकी माणसाने व्यवहारदृष्ट्या देह सांभाळून वागावे, पण अध्यात्मदृष्ट्या मनाने मृत्यूला तोंड देण्यास तयार असावे. संसाराच्या काळजीची मौज अशी की आपण काळजी केली वा न केली तरी संसार आपल्या मार्गाने बिनबोफाट जात राहतो. भगवंताच्या उपासकाने व्यवहारदृष्ट्या व्यक्तीची, वस्तूची, घटनांची उत्तम काळजी घ्यावी, पण अध्यात्मदृष्ट्या प्रपंचावरील भगवंताची मालकी ज्ञानात ठेवून कोणाची व कशाची काळजी करू नये. भवाच्या भये काय भीतोसी लंडी, दरी रे मना धीर धाकासी सांडी. रघुनायका सारिका स्वामी शेरी, नोपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. मना, एखाद्या नामदाप्रमाणे प्रपंचाच्या भयाने एवढा घाबरतोस का? जरा धीर धर, धास्ती सोडून दे. भगवंतासारखा मालक तुझे रक्षण करणार आहे. स्वतः यमराज जरी तुझ्यावर रागवला तरी भगवंत तुझी उपेक्षा करणार नाही. व्यक्ती, मानव जीवन, मानव समाज, मानवी जीवन अनेकाने अपूर्ण असल्याने सामान्य माणसाला आयुष्यात पुढे काय घडणार याबद्दल साहजिकच काळजी वाटते. या काळजीचे वसतिस्थान अर्थात मनच होय. मनाने ठरवून काळजी बाजूस सारावी, जीवनास धीराने तोंड द्यावे. पण सामान्य माणसाचे मन इतके विवेकी निश्चय नसते. त्यास निर्भय होण्यासाठी कोणाचा तरी आधार लागतो. तो आधार भगवंताचा धरावा असा श्री समर्थांचा आग्रह होय. भगवंताहून इतर आधार अपूर्ण असल्याने त्यांनाच प्रसंगी इतर आधार शोधावे लागतात. परंतु भगवंताचा आधार स्वयंपूर्ण आहे, त्यास इतर आधाराची गरज लागत नाही. जो भगवंताला आपला मालक मानतो त्याच्या रक्षणाची जबाबदारी भगवंत उचलतो. इतकेच नव्हे तर त्याच्यावर यमराज जरी रागवला तरी भगवंत त्याला सांभाळून नेतो, निर्भय होतो. 5. ईश्वर आपल्याजवळ या भावनेचा अभ्यास. दीनानाथ हा राम कोंड धरी धारी, पुढे देखता काळ पोटी धरारी. जना वाक्य मस्त हे सत्यमाणी, नोपेक्षी कदा रामदासाभिमानी. भगवंत खरोखरच दुःखी मनाचा, दुःखी जनाचा कैवारी रक्षक होय. त्याला समोर पाहताच प्रत्यक्ष यमराजास देखील भयाने कापरे भरते. मना, पुढील वचन अगदी निश्चितपणे सत्य समज. भगवंत आपल्या भक्ताचा आपलेपणाने सांभाळ करतो, त्याची कधीही उपेक्षा करीत नाही. भगवंत आपले रक्षण करतो अशी खात्री वाटण्यास भगवंत आहे व तो आपल्यापाशी आहे अशी निसंशय भावना पाहिजे. स्वतःचा मी आपल्याला जितका खरा वाटतो तितका भगवंत खरा वाटणे म्हणजे आस्तिकपणा होय. ही अस्तित्व बुद्धी त्याच्या ठिकाणी असते तोच भक्त बनू शकतो. श्री समर्थ येथे स्वानुभवाची गोष्ट सांगत आहे. जो भक्त भगवंतावर पूर्ण भरोसा ठेवतो त्याच्यावर वाईट प्रसंग येत नाही असे नाही, पण सर्व कठीण प्रसंगामध्ये त्याला अनपेक्षित मदत मिळते. त्याच्यातून तो सही सलामत पार पडतो. भगवंताचा पाठिंबा लाभल्यामुळे प्रत्यक्ष काळ समोर आला तरी भक्त त्यास भीत नाही.
पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्तरी श्री कांबिकाजे, पुरी वाहिली सर्व जेने विमानी, नोपेक्षी कदा रामदासाभिमानी. भक्तांचे रक्षण करण्याची भगवंताची प्रतिज्ञाच आहे. भगवान रामचंद्राच्या पायातील तोडर ती प्रतिज्ञा जगजाहीर करतो. भक्तांचे जे शत्रू असतात त्यांच्या डोक्यावर रामचंद्र आपला धनुष्य दंड जोराने मारतो. त्याने शत्रूचा नाश होतो. श्रीरामाने अयोध्येतील सारे नागरिक विमानात बसवून वैकुंठास नेले. त्यांना आध्यात्मिक दृष्ट्या उच्च पातळीवर नेले. दासाभिमानी भगवंत आपल्या दासाची कधी उपेक्षा करीत नाही. भक्तांना अकारण शत्रू असायचे अशी मानवी मनाची रचनाच आहे. भक्ताला शत्रू असतात, पण भक्त मात्र कोणाचीही शत्रू नसतो. कोणाचाही शत्रू नसतील तर भक्ताचे भक्त पण कसोटीला लागत नाही. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीळा वर्णिती लोकतीनी, नोपेक्षी कदा रामदासाभिमानी. भगवंत सर्वात बलिष्ठ असल्याने त्याच्या दासाकडे वैरीपणाने बघेल असा हा जगामध्ये कोणी नाही. त्रैलोक्यामधील सर्व लोक त्या भगवंताचे चरित्र वर्णन करतात. दासाभिमानी भगवंत आपल्या दासाची कधी उपेक्षा करीत नाही. मनातल्या श्लोकातील हा एक अतिशय प्रसिद्ध श्लोक. भगवंत आपल्याला सांभाळतो अशी मनोमन ज्याला खात्री असते तो कधी निर्भयपणे जीवन जगतो हे या श्लोकावरून ध्यानात आणावे. त्याच्या मनाची पातळी वरची असल्याने या जगामधील द्वेषाचे, मत्सराचे, वैराचे बाण त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. एखादे लूट भरलेली वेडे कुत्रे अंगावर आले तर आपण बाजूस सरतो. त्याचप्रमाणे भक्त द्वेष मत्सरापासून मनाने बाजूस सरतो, पण तो पूर्ण निर्भय राहतो. या ठिकाणी हा भाग संपला. जर तुम्ही श्रवण केले असेल तर बोला जय जय रघुवीर समर्थ व प्रतिक्रियेत लिहायला विसरू नका. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.